नमस्कार मंडळी. टेन्शनला देण्यासाठी काट्याची टक्कर घेऊन आलोय लाफ्टरचा एकदम फक्कड चॅप्टर. अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क, कॉमेडीचे जहागीरदार, पर्व तिसरे, महाअंतिम सोहळा. मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तिसऱ्या पर्वाच्या या अंतिम सोहळ्याला उपस्थित असलेल्या आपल्या विशेष अतिथींचं. अर्थात ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक आणि मराठी रंगभूमीवरच्या फारसे बादशहा आदरणीय प्रकाश बुद्धिसागर सर यांचं. त्याचबरोबर प्रकाश सरांच्या पत्नी नीनाताई, भार्गवी चिरमुले आणि प्रसाद ओक सुद्धा इथे उपस्थित आहेत. प्रसाद ओक वेळात वेळ काढून इथे आलेत आणि काही काळ ते आपल्याबरोबर इथे असणार आहेत. तुम्हा सगळ्यांचं देखील कार्यक्रमात मनापासून स्वागत. मंडळी, तिसऱ्या पर्वात जिंकणाऱ्या विजेत्यांना आपल्या या विशेष अतिथींकडून मिळणार आहेत कॉमेडीची जहागीरदारी आणि विनोदाचा सातबारा. चला तर मंडळी, बघूया कॉमेडीच्या या मैदानात कोणाचा पंच वाजतोय. तिसऱ्या पर्वाच्या या अंतिम सोहळ्यात कोण बाजी मारतोय. चला तर मग सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, कॉमेडीचे जहागीरदार, पर्व तिसरे, महाअंतिम सोहळा. मंडळी, हास्य जत्रेतल्या इनामदारांनी आपल्याला नेहमीच मन मुराद हसवलं. आज देखील ते इथे मॅडनेसचा कहर करण्यासाठी येत आहेत. तुमच्या समोर येत आहेत मॅडनेसची महाराणी नम्रता संभेराव आणि गोल गरगरीत शरीराचा, निर्मळ विनोदाचा धबधबा प्रसाद खांडेकर. नमस्कार मंडळी, सुस्वागतम. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या सिंगिंग रियालिटी शो मध्ये, ज्याचं नाव आहे गळा सम्राट. सर जरा ऐका ना. सर हे बरं नाही वाटत. मी जरा असं घेतलं तर की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातलं सिंगिंग टॅलेंट शो. जागेवर बस जा. जबस जा. जे बोलतेस तेवढं पण राहील की नाही माहित नाही. जे लिहून दिले ना तेवढंच बोलत जा. जा पटकन जा. ओके सर. कसा काय 1 कोटी पर डे देतात यार हिला. कसा देतात 1 कोटी पर डे. ए चले बने. अरे कुठे यार जजेस कुठे आहेत. माझा शो चालू करायचा यार. यांना कळत नाही का वेळेवर यायचं ते. बने सॉरी थोडा लिटिल बिट लेट झाला. ऍक्च्युली माझे डायलॉग सगळे पाठ आहे. मी काय म्हणतो सर, ये जो आपला शो आहे, आपला जो शो आहे तो ना जरा प्लेन होतोय सर. टीआरपी खूप खाली आलाय शोचा. तर कंटेस्टंट बरोबर ना काहीतरी कॉन्ट्रोवर्सी झाली पाहिजे सर. कळतंय तुम्हाला. इतना ही. हाँ ये यस. अरे पहले बोलने का ना. क्या यार कुलकर्णी, तुम्ही पहले बोलने करा. नाही माझा हातखंड आहे. असा सीन क्रिएट करतो ना. असा सीन कोण आहे. नेक्स्ट कंटेस्टेंट कोण आहे. एक मुलगी आहे जुन्नरची. बस उसको आने दे. हाँ अभी देख उसका ऐसे इंसल्ट करूंगा भाई, ऐसे इंसल्ट करूंगा की तू देख धज्जा उडा दूंगा उसका. नाही एवढं नको सर. काय आहे ती ना खूप साधी आहे, गावची आहे ना. तर अगदी ती अशी कोमेजली आहे. एवढं तुम्ही बोललात ना ती कोलॅप्स होईल पटकन. सीन क्रिएट होगा ना. फिर उसके बाद मैं वापस उसे गाने के लिए कहूंगा आणि मग मी तिला बूस्ट करेन आणि मग न्यूज बनेल. ओके ओके, दिस इज गुड, दिस इज गुड. बोलो तिला. नेक्स्ट कंटेस्टेंट को भेजो. ए बने चले भेज. सर रेडी. या रेडी. चल. हॅलो बेबी. हाय. काय नाव काय तुझं. नाम क्या है नाम. तामरान सम्राव वास. कर्नाटक से हो. जुन्नरची आहे मी. नाव है ताम्रा संभ्राराव. नम्रता संभेराव. क्या हुआ है. काय झालंय. सर मी थोडी डरली आहे. क्या हुआ है. मी थोडी डरली आहे. डरली है का. तुमच्या पहिल्यांदा. देख बेटा, डरना मत. मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है. मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है. मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, लेकिन कोशिश ही ना करना ये तो गलत बात है.
पण म्हणजे मिले ना मिले असं होत नाही. ती मिळती, रोज मिळती. सकाळी सम्याला मिळती, दुपारी पम्याला मिळती, संध्याकाळी निम्याला मिळती. म्हणजे ये कौन मंजी कौन? म्हणजे देते, म्हणजे देते, म्हणजे देते. अहो ती माझी बालपणीची मैत्रीण आहे. नहीं बेटा, मिळती रोज सगळं. अरे नहीं मंजी नहीं, म्हणजे मंजिल वहां तक जाना है मेरे को. तिकडे जायचंय मला. अच्छा म्हणजे ध्येय गाठणं. ध्येय गाठना, मंजिल. मुझे मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान है. पंखों से कुछ नहीं होता. मंजिल उन्हीं को मिलती है कि जिनके सपनों में जान है. पंखों से कुछ नहीं होता. जब हौसला बना लिया है ऊंची उड़ान का, जब हौसला बना लिया है ऊंची उड़ान का, फिजूल देखना है कद आसमान का. एवढं हिंदी नाही येत मला. एवढं हिंदी नको. ओके फाईन. आधीच लय डरली तुम्हाला, मला अजून डरव. ओके फाईन. आपण मराठी बोल. झोप. शांत, कूल शांत. शुरू करो. गाऊ सर. हा. मौत न आए तेरी जो आई है लंबी जुदाई. 4 दिनांदा प्यारो रब्बा बड़ी लंबी जुदाई, लंबी जुदाई, लंबी जुदाई, लंबी जुदाई. कुलकर्णी रेडी है ना अभी? आवाज अभी देख कैसा सीन क्रिएट करता. कसं झालं सर गाणं? या हा, कोणतं गाणं होतंय? मग गाण्याचं बोल नाही विचारलं. हे काय गायलीस तू? हे गाणं होतं? असं गातात? काय हे गाणं कुठे होतं? कशाला गाता? नाही येत तर कशाला गाता? सूर कुठे, लय कुठे, हरकती कुठे, कुठे कुठे कुठे? नाही जमत गायला तर कशाला येतो इथे गायला? सर एवढं वाईट गायलं सर मी. बोलायला लाज नाही वाटत? तू गायलीस? सर हेलो सर, वो मतलब इतना बुरा नहीं गई है, तसं बरं गायली आहे ती ऍक्च्युली. थांब ना जरा, सीन क्रिएट होतोय, जरा थांब ना यार. होतंय, चांगलं होतंय, जरा थांब. गायलीस? हे गाणं होतं? कशाला गाता? मी तर म्हणतो की तुमच्यासारख्या गायकांच्या जे संगीताची तोहीन करतात ना, त्याला चापकाने फोडलं पाहिजे. तुमच्या गळ्याला चटके दिले पाहिजे. तुमचा गळा कापला पाहिजे. तुमचा गळा फोडला पाहिजे. इकडे नाही, या इकडे. इथे काहीतरी झालं, दुखायला लागलं, काहीतरी झालं. मी बोलतो काहीतरी इथे झालं असं. मारली कान खाली. उठ, नाही बोललास. उठ उठ. काय रे जाड्या? काय बोललास? मला इथं गळा भाजला पाहिजे. मी काय बोलत नाही म्हणून लय शपारलास बाई तू. आता लोद्या बसून बोलायला काय वाटत नाही का तुला? जज. अरे जज्जा मारला गावच्या बाभळीवर. यो माईक आहे ना, माईक असा तोंड उघड ना घशात तुंबीन मग सांगून ठेवते. मला सांगतो का? अरे तू काय गातो? काय येतं का? लायकी आहे का तुझी? नवीन पोरांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे तर तू इथं बसून त्यांना उचकिवतो. त्यांच्याबद्दल वाईट साईड बोलतो. किती घनघन बोलतो तू. नाटक आहे, नाटक अजून आपलं करायचं. हे नाटक आहेत ना तुझी सगळी काढते बाहेर. आता तू फक्त बोल मग सांगते. मग माझा मामा आहे ना, मामा तो आला ना तुम्हाला असा हितळावील ना. थांब आता करू नका. मामा या मामा इथं दाखव आता कसा गावचा इंगा दाखवते बघ तुला. आलो ना मी.
मी बघत होतो तिथनं. काय रे रात्र लई चरबी चढली काय तुला? कुचक्या बारदान्या तुला वाळत घातला वाड्यावर गावच्या आमच्या. मामा मायसेल्फ प्रसाद. मामा मला ओळखलं नाही, तुम्ही ओळखलं मला? तुला कोण ओळखत रे? तुझं म्हणजे फेसबुकवर 5000 मित्र गल्लीत ओळखणं कुत्रा अशी अवस्था आहे. तुझ्यात काय ओळखण्यासारखा? नाही मामा, काय की ऍक्च्युली मी त्याचं कौतुक करणार होतो नंतर. नंतर कौतुक कशाला पाहिजे कौतुक तुझं? कौतुकाची वरातन हागायला पारा. आरतीला बोलतो हे रे तू, तुझी लायकी आहे का तुझी? नाही मामा, ऍक्च्युली काय की हा शोचा फॉर्मॅट आहे, म्हणजे नंतर ऍक्च्युली डिरेक्टरला बोलूया आपण. डिरेक्टर काय उगाच काय कोणाचे नाव घ्यायला लागलं? त्याचं कशाला नाव? शेण तू खाल्ला आणि तोंड दुसऱ्याचं हुंगायला लागला होय रे? मामा कॅमेरे चालू आहेत, म्हणजे वाईट बोलताय कॅमेरा. वाईट बोलायचं काय? तुझं काय केलंयस रे? तुझं काय करिअर आहे? काय त्या चोरलेल्या चाली गाण्याचं कोणतं गाणं ते? दिल तेरा मेरा पागल. ते नाही रे. ओके, फिर वो दिल तेरा मेरा दीवाना. अरे ते नाही डुचक्या. तुम मैं लकी लकी. अरे तोंडानी सांगायला लागला, लाज तरी वाटू दे सगळ्या चोरलेल्या चाली. अरे लोक परदेशातनं चाली चोरतात, तू तर डाकाच घालतो. सगळं करिअर डाक्यावर आहे तुझं. डाकू आहेस तू. ऐसी बात नाही, ऐसी तैसी बात नाही यार. काय नवीन लेकरू आलंय, कलेच्या क्षेत्रात काहीतरी करायचंय. गावखेड्यातनं घेऊन आलो मी तिला. तिला शाबासकीचं प्रोत्साहनाची थाप द्यायला पाहिजे तुमच्यासारख्या लोकांनी. अरे हाताचं बोट धरून 4 पावलं चालून मार्गदर्शन केलं पाहिजे. अरे अमिताभ बच्चन सारखा माणूस आकाशवाणीच्या ऑडिशनला आवाज चांगला नाही म्हणून रिजेक्ट केलं होतं. तुझ्यासारखाच होता कोणतरी टारमाळ्या. आणि त्याच अमिताभ बच्चनचं गेल्या 3 पिढ्यातले कित्येक कलावंत आवाजाची नक्कल करून पोट भरायला लागले. आणि तुझं काय? अरे तुझे केस तरी खरी आहेत का? किती वेळा हलवायला लागला ती. बघा मामा, बघा मामा, मी तुमचं दुःख समजू शकलो. माझं नको, माझं पारंपरिक आहे. माझं पारंपरिक आणि परमनंट आहे. अरे तुझं बघ भिकार बंबून हातात चंबू. मामा अच्छा आहे, पण मामा काय बोलतात मला कळत नाही. त्याला कळलं अशा भाषेत सांग. नाही तुम्हाला रागातलं काय कळतं? काय कळतं? मी पता है मुझे. राग बागेश्वरी पता है, राग भैरव पता है, मुझे राग पता है. राग जुन्नर माहितीये का तुला? राग मामा भाची माहितीये का तुला? ये नए राग आहे ते डुएट मध्ये ना दाखवायचे. सोपी त्यात. दाखव का तुला? वा वा, काय किस्सा, काय रंगतदार परफॉर्मन्स. बघा सरपंच काय म्हणतात. अलकाताई. प्रसाद, नम्रता, तुम्हा दोघांचा परफॉर्मन्स बघणं म्हणजे एक पर्वणीच असते. नम्रता, तू एक उत्तम अभिनेत्री आहेसच, पण आज उत्तम गायिका आहेस हेही तू सिद्ध केलेलं आहेस. फार सुंदर, मजा आली. आणि प्रसाद, तू स्वतःवरच एवढं कसं काय लिहू शकतोस? एवढ्या कमेंट्स खरंच नवल वाटतं. म्हणजे एकतर हे तर आहेच जगजाहीर, पण बाकीच्याही एवढ्या कमेंट्स म्हणजे खरंच कौतुक आहे. आणि मकरन, तुझ्या एंट्रीमुळे आम्हाला एक सुखद धक्का मिळाला. मजा आली, खरंच मजा आली. आज इथे आपले दर्दी हास्यरसिक उपस्थित आहेत. प्रसाद ओक, तुमच्याच आतकोळीतला हा परफॉर्मन्स आहे खरं तर, किस्सावाला. कसा वाटला हा ऍक्ट? पशा, खूप दिवसांनी बोलतोय पण आज तू बोलायला भाग पडलंस की खरोखर नावातच टॅलेंट आहे. आय लव्ह यू. नमन, लवकरात लवकर आज मी तुला ह्या मंचाच्या साक्षीने शब्द देतो की तुझी वर्सेटॅलिटी आणि तुझं गाणं अशा दोन्ही बाजू दाखवणारा रोल मी तुला देणं लागतो. अप्रतिम. मला असं वाटत होतं की जिलबी असते की नाही, जिलबी आपल्याला असं वाटतं जिलबी दिसली की पटकन खावी असं वाटत असतं. तसं तुमच्या दोघांचा परफॉर्मन्सकडे बघून वाटतं चला आले आले पटकन खाऊन टाकूया, आता ताव मारूया. आणि जिलबी खाल्ल्यानंतर असं वाटतं आईला संपली, अजून पाहिजे होती. आणि आज म्हणजे नुसती जिलबी नाही तर जिलबीवर मक्याच्या रूपाने रबडी पण आली होती. असा एक अत्यंत गोड परफॉर्मन्स. मग आय लव्ह यू. विश यू ऑल द बेस्ट. सगळ्या कंटेस्टंटना माझ्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा. नमा पशा, आय लव्ह यू. येस, वी ऑल लव्ह यू. थँक्यू सो मच. मंडळी, आता तुमच्या समोर येत आहेत रत्नागिरीची रत्न प्रथमेश आणि श्रमेश. पहिल्या पर्वात थोडक्यात हुकलेली कॉमेडीची जहागीरदारी मिळवण्यासाठी या पर्वात जोरदार बॅटिंग करणाऱ्या या जोडीनं सुद्धा सर्वाधिक 4 फेटे मिळवून या पर्वात दमदार कामगिरी केली. बघूया या पर्वात कॉमेडीची जहागीरदारी मिळवण्यासाठी आज प्रथमेश आणि श्रमेश काय बंपर फटकेबाजी करतायत ते.
बस. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे वसाड पडली तोंडावर. आज फायनल, त्यामुळे खाण्यापिण्याची व्यवस्था चोख केली. जिकडे तिकडे शाही मेजवानीच आहे. म्हणजे समोर शाही बिर्याणी, बाजूला माहेरची अळूवडी, इकडे सौंदर्याची जिलेबी, फोडणीचा भात. ह्या अवदसांचा नेहमीच काहीतरी प्रॉब्लेम होतो. आणि बाप रे, वरच्या सोफ्यावर बसलेल्या काही माणसांच्या कपाळावर बघून समजतंय की आज फायनल आहे. जाऊ दे, मरू दे. मी माझ्या दरबारातच आलेलं बरं. आज फायनल असून सुद्धा महाल एवढा शांत, एवढा निवांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री चुकीच्या वायरिंगमुळे झालेलं शॉर्ट सर्किट अजून उठलेलं दिसत नाहीये. झाली बापाच्या इज्जतीची मडकी उडवून झाली. बोल काय ते. मी नाही आलो. आलास? मला माहितीये, त्या रात्री मीच दिवे घालवले होते. पुढचं बोल. ओ माय गॉड जिला, माझ्या प्रेमाचं भरलं वांग. दादूस, 1 मिनिट प्लीज. जा, शेवटची मारून घे, लाईन मारून घे. जा. मेरे प्यार के गीत के लिए एक सूर लाया हूं. मेरे प्यार के गीत के लिए एक सूर लाया हूं. जो खुद एक हीरा है उसके लिए कोहिनूर लाया हूं. कोहिनूर? यस. बापाच्या लेंग्याच्या नाडीला खडी साखर बांधलेस तू आणि त्याला कोहिनूर म्हणतोय सलीम? अरे जर हा ढोल तिला कळला ना तर ती खडी साखर फोडेल हातातली. आला मोठा शाणा, इकडे ये. साड पडली तोंडावर नाही ती. आणि काय रे, हे सुलभ शौचालय सारखं सौंदर्य घेऊन कुठे चाललंय सकाळच? दादूस, मी आज ठरवलंय, मी आज स्वतःला विद्येला वाहून घेणार आहे. मेली ती विद्या. मी आपल्या राज्यामध्ये शाळा काढणार आहे. बापरे. माझ्या शाळेचं नाव सुद्धा ठरलेलं आहे. काय? सेंट जल्ला अकबर विद्यालया. जल्ला अकबर विद्यालया? हो. चिपळूणला काढणारेस की काय? आणि प्रिन्सिपल प्रभाकर मोरे? अरे बसाड्या, ते जल्ला अकबर नाही, मग ते जलालुद्दीन अकबर आहे, समजलं? ऋषीला आत्ताच प्रॉपर्टीची लिस्ट दिली होती, त्याने छोटा बोर्ड दिला. बरोबर. म्हणून मी फक्त जल्ला टिंब अकबर एवढंच लिहिलं आहे. जिल्हे रताळी. रताळीत शिजवायची वेळ आली तुझी सलीम. अरे आल्या आल्या जर तू अशी फालतूगिरी करणार असशील तर शाळेची सुरुवात सुद्धा अशाच फालतूगिरीने करणार आहेस? नाही, शाळेची सुरुवात प्रार्थनेने होणार आहे. बापरे. प्रार्थना तुमचा गवगवा करणारी आहे. बापरे. शांततेने ऐका, सगळ्यांनी हात जोडा. आम्ही लावतो लावतो अकबरचे बॅनर. आम्ही काढतो काढतो अकबरची आठवण. आम्ही मारतो. अरे अरे ही प्रार्थना आहे? अरे फक्त अकबरची काढतोय, मारतोय, लावतोयस, ही प्रार्थना आहे? काय संस्कार होतील पोरांवर? अरे शाळा म्हणजे काय असतं? शाळा म्हणजे सुविचारांची खाण असते. आहे ना, सुविचार आहे. माझ्या शाळेत प्रत्येक भिंतीवर एक सुविचार असणार आहे. कोणता सुविचार ठोकणार आहेस त्याच्यावरती सांग. तुमच्या असत्याचा डुक्कर जेव्हा स्वार्थाच्या चिखलात लोळतो. वा. तुमच्या असत्याचा डुक्कर जेव्हा स्वार्थाच्या चिखलात लोळतो. वा. पावसाआधी ढगामध्ये कुठून गारवा येतो?
बघ माझी आठवण येते काय बघ. माझे ढग फोडू नका जिल्हे सौमित्र. तुझे ढग फोडण्याचीच गरज आहे. त्याच्यात गारवा लय साठलाय तो उपसला. हीच तुमची फोडाफोडी मारामारी तोडातोडी ही माझ्या शाळेत नसणार आहे का. माझ्या शाळेची एक वेगळीच परिभाषा असणार आहे. तिथे रात्रंदिवस आणि वर्षाचे 3 महिने फक्त प्रेमशास्त्र शिकवलं जाणार. आणि उरलेले 9 महिने शिकवलेलं प्रेम निस्तरायला नको. नाहीतरी ह्या जगाला आज युद्धापेक्षा प्रेमाच्याच भाषेची गरज आहे. प्रेमाच्या भाषेची गरज. अशी जर फालतूगिरी प्रेमाच्या नावानं करणार असशील ना तर सलीम माझ्या प्रॉपर्टीवर पाणी सोडायला तयार हो. ठीक आहे सलीम. अरे शाळा म्हणजे फक्त प्रार्थना आणि सुविचार नसतात. माझा शाळा स्थापनेचा फॉर्म्युला रेडी आहे. सगळी गणित डोक्यात रेडी आहेत. गणित हो. म्हणजे काय करणार आहेस तू. मी शाळेतल्या प्रत्येक मुलांना गणित स्वतः शिकवणार आहे. तू गणिताचा शिक्षक होणार आहे. हे बघा सुजले बदाम. सुजले बदाम. अख्ख्या सीझनभर फक्त सुकामेवा एकटा शिजवलायस तरी नाही तर भिजवलायस तरी. तुला शेवटचं सांगतो सलीम, ते मुघले आजम आहे. हेच मला नेहमी पाण्यात बघणं. आता तुम्ही बघा कुठलंही गणित घाला मला असं पटापट सॉल्व्ह करतो की नाही ते दाखवच. दाखतो. आपल्याकडे 44 एकर जमीन आहे. बरोबर. त्याचे 4 समान वाटे घालायचे. खाल. आत्ता करून दाखवतो. काय करतोय ते. भागाकार करतोय. मग ठीक आहे. 44 एकर जमीन 4 जणात समान वाटायची. बापरे. 4 एके 4. 4तून 1 गेले उरले 3. वरचे घेतले 4. 4 8 32. 34 मधून 32 गेले उरले 2. प्रत्येकाच्या वाट्याला 48 एकर जमीन येईल. 44 एकर मधून प्रत्येकाच्या वाट्याला 48 एकर जमीन. फक्त मला एक कळत नाहीये, हे 2 कुठले आहेत. तिथलेच आहेत. तिथलेच आले. तिथलेच आले. अरे कुठला दळभद्री भागाकार केलाय सा. नशीब तो आर्यभट्ट गेला. तो जर जिवंत असताना तर त्याने जर हा भागाकार बघितला असता तर हा भागाकार हा फळ आणि तू त्या 2 एकर मध्ये गाळला असतं त्याने तुला. काय पण बोलू नका. शिवाजी साटम. शिवाजी साटम नाही रे ते मुघले आजम आहे. तरी मी माझ्या बायकोला हनीमूनच्या रात्री बोललो ही फोडणी चुकले डाळ करपणार. पण माझी ऐकेल तर शपथ ना. या बायका कधीच ऐकत नाहीत. मी असे निस्तरायला लागतं बापसाला. तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची चव घालवलेस तू. चव जाणार नाही. चव जिभेवर रेंगाळणार. कारण शाळेत पाककलेचा तास शिकवेल. हुस्न गढुळाचं पाणी अनारकली दगडू मयेकर ही. येस. का. कारण तिच्या हाताला चव आहे. ती सुग्रण आहे. चव. औशीच्या दगडाची चव. अरे हिने केलेल्या चपात्या आपले सैनिक युद्धात चिलखत म्हणून वापरतात. पहिलं काय. हे तर कायच नाही. परवा महालाच्या समोर रोड बनवत होते. डांबर कमी पडला म्हणून हिने केलेली तांदळाची खीर घेऊन गेलेत. आता बोल. आला मोठा पाककला शिकवतोय. दादूस तुम्ही तिला काही बोलू नका. तुमचा तिच्या पाककलेवर विश्वास नसेल तरी माझ्या युद्ध कलेवर विश्वास आहे ना. हड. मी याला युद्धाच्या गोष्टी करणार. काय युद्ध म्हणजे काय. युद्ध म्हणजे आपण ज्या 300 लढाया लढल्या आहेत त्यातल्या 350 लढाया मी एकटा हरून आलो आहे. तेच तर तुला सांगतोय. ते गणित अजून तुला कळलं नाही. 300 आपण लढलो. तू 350 हरलायस. वसाड्या 50 स्वतःहून जाऊन बाय घेतल्यास. ही तुझी अक्कल. युद्ध कला शिकवतोय आणि युद्ध कलेचं तर मिरवूच नकोस. अर्जुनापासून प्रेरित होऊन झाडाला पोपट बांधलास. दिवसभर बाण मारलेस. झाडाच्या पलीकडच्या गावातली सगळी माणसं मेली पण पोपटाच्या केसाला काही धक्का लागला नाही. ही तुझी युद्ध कला. अरे तो पोपट दिवस रात्र खिडकीवर येऊन तुला चिडवून जातो. ही तुझी लायकी.
तो पोपट मुक्त आहे, तो मला घाबरत नाही म्हणून मला चिडवतो. आणि माझ्या शाळेतल्या मुलांना मी असंच मुक्त बनवणार आहे. त्यांच्यासाठी मी मुक्त चर्चा सत्र आयोजित करणार आहे, ज्याचं नाव असेल कुणी यावे अकबरला टपली मारून जावे. तू अकबरला टपली मारणार? तुझी म्हैस बसली मडक्यात नाही ती काय? बॅकग्राऊंडला गाणं सुद्धा असेल. काय? टपली वाले. शांत बस, बैल ठेचीन तुझा. गबास. त्यापेक्षा एक काम कर, माझ्याकडे आयडिया आहे. तू इतिहासाचं पुस्तक छाप, त्याच्यात फक्त अकबरचे किस्से दे. म्हणजे उडत्या कबुतराला पकडणारा अकबर, आईला प्रणाम करणारा अकबर, स्वच्छता करणारा अकबर, सगळं लिहून टाक. माफ करा दादूस, माझ्या खऱ्या इतिहासाच्या पुस्तकात तुमच्या खोट्या इतिहासाला जागा नाही. मुळात माझ्या शाळेत 80 मार्कांचं नागरिक शास्त्र असेल आणि 20 मार्कांचाच इतिहास असेल. का? कारण इतिहासाच्या घटनांचा फायदा घेऊन वर्तमानात काही स्वार्थी माणसं दंगे करतात. त्यामुळे वर्तमानाची गरज खरी नागरिक शास्त्राची आहे. आणि म्हणूनच माझी शिक्षण व्यवस्था ही 21व्या शतकाला अनुसरून असेल, जिथे फक्त कुशल विद्यार्थीच घडतील. तुमच्या खोटेपणाला माझ्या शिक्षण व्यवस्थेत काहीच जागा नसेल. आज फायनल आहे म्हणून तुझी वात लय फडफडते सली, कळलं ना? कारण मी इंटेन्सिटी दाखवतोय. आता हो संपत आल्यावर. अरे हे जर फालतुगिरी अशीच करत राहिलास ना तर प्रॉपर्टीतला तुला छदाम पण मिळणार नाही. काय आहे काय तुमच्या प्रॉपर्टीत? गप्प बस. म्हणजे मी ऑलरेडी तुमच्या प्रॉपर्टीची तिजोरी खाली करून मोकळा झालोय. येतो मी. सलीम, सैनिको, टाका वेल्डिंग करो. वा 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 वा, जबरदस्त, एक नंबर. सरपंच बघूया काय म्हणतात अलकाताई. रमेश, प्रथमेश, तुम्ही जो काय बेंच मार्क एक स्थापन केलेला आहे ना, तो तसाच मेंटेन केलात. फुल एंटरटेनमेंट, खूप मजा आली, खूप मजा आली. मकरंद दादा, तुम्ही लिहिता स्वतःसाठी आणि किती उत्तम लिहिता रे. काय तुमच्या वाक्यांमध्ये, पंचेसमध्ये, विनोदांमध्ये गंमत आहे. म्हणजे आज तुम्ही काय महाअंतिम सोहळ्याला इतकं खदखदून हसवलं, म्हणजे सगळं थिएटर एवढं हसणं ह्याच्यासारखा फार आनंद आणि छान गोष्ट नाही आहे. अलकाताईसारख्याच मी पण उठून टाळ्या वाजवतो. वा 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 वा, दोन्ही सरपंच अगदी भरभरून बोललेत. आपण प्रकाश सरांकडे येऊया, त्यांना विचारूया त्यांना कसा वाटलाय हा ऍक्ट. अप्रतिम, सगळंच अप्रतिम आणि बोलायला शब्दच नाही. ओ माय 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 माय, प्रकाश सर अगदी जागेवरून उठून मंचावर आले आणि भाग्यवान आहात तुम्ही दोघे. वा वा. तर थोडं बोलायचं होतं, बोलू का? बोला. आम्ही दोघांनी पण आमच्या आयुष्यातली पहिली एकांकिका केली, अर्थ निरर्थ, ज्याचे लेखक होते प्रकाश बुद्धिसागर. ओ माय गॉड, क्या बात है. हे ऐकून फार छान वाटतंय. आहा. मंडळी, आता तुमच्या समोर येते पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि मुंबईचा गोंडस अभिनेता तेजस. मंडळी, आपल्या गोड अभिनयानं कुठल्याही सिच्युएशनमध्ये धमाल जागा काढणाऱ्या या जोडीनं या पर्वात सर्वाधिक 4 मानाचे फेटे आणि विनोदाचे सातबारे मिळवलेत. जहागीरदारीची प्रमुख दावेदार असलेली ही जोडी आपली दावेदारी सिद्ध करण्यासाठी बघूया आज पंचेसची काय शिकस्त करते ते. जोरदार टाळ्यांनी दोघांचंही स्वागत करूया. प्रिया, प्रिया यार, प्रिया, प्रिया यार, ए प्रिया, प्रिया, प्रिया काय झालं यार? प्रिया, तू भर मंडपात अशी निघून आलीस. व्हॉट्स रॉंग विथ यू? काय झालं? व्हॉट्स रॉंग विथ मी? अरे व्हॉट्स रॉंग विथ युअर फॅमिली? सगळ्यांच्या समोर भर मंडपात माझ्या मित्राला निमिषला कानाखाली कशी मारली तुझ्या मामाने? त्या निमिषची लायकीच ती. हॅलो, त्याला काही बोलायचं नाही प्लीज. का नाही, त्याला नाही मध्ये आणायचं. का 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 नाही बोलायचं? त्याला अक्कल नको कुठे कसं वागायचं? सकाळी लग्नात त्याने सगळ्यांसमोर तुला उचलून घेतलं तेवढं ठीक आहे, पण नंतर रिसेप्शनला सगळ्या फोटोमध्ये तुझ्या गालाला गाल लावून त्याला फोटो काढायचे होते. हे का? तर एक जागा सोडत नाही यार तो. लग्न असू दे, रिसेप्शन असू दे, हा दिवाळी पहाट असू दे, शोकसभा असू दे, सगळीकडे याला मुलींच्या गालाला गाल लावून फोटो काढायचे असतात. हे बघ, त्याच्या मनात काही नसतं.
आणि दिस इज नन ऑफ युअर बिझनेस. एक मिनिट. याला काय अर्थ आहे? अहो नाही, नाही, एक अहो मिनिट, काय? तेजसची आई जरा माझा थांबा, तुम्ही काय बोलू नका. बाई 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 काय या पोरीचं? हा, सरळ सरळ मांडव सोडून निघून आली. अगं काय याला काय अर्थ आहे? काही शोभतं का? काही लाज आहे का? लाज सोडली या कार्टी. एक मिनिट तुम्ही तिला बोलू नका अजिबात, कळलं का? का ही नको जी- बोलू? एक मिनिट, ही जी प्रिया आहे ना तिचा लहानपणीचा मित्र आहे निमिष. त्या निमिषला तुमच्या नातेवाईकांनी कानफडत का मारली? अहो त्यांनी काय केलं हे पाहिलं नाहीत का तुम्ही? अहो तो पाळण्यातला मित्र आहे तिच्या. काय गो बाई, हे असले कसे पाळण्यातले मित्र? आमचे नाही असे कधी पाळण्यातले मित्र. अहो तुम्ही जेमतेम एका पाळण्यात मावा हे बघा, तुम्ही ना जरीच काही मला बोलायचं नाही, यांना सांगून ठेवा. मी हे कसं बोलतात बघ. मी सांगतो आई तू शांत हो. बायकोचा काका, बैल झालाय सर, बायकोचा बैल. थांब जरा प्लीज आपण भांडण मिटवायला आलो ना इकडे. काका तुम्ही तरी समजावा हिला प्लीज. मी काय समजणार भावई जापू? जावई बापू नाही हो, जावई बापू. मी मुद्दामून केलं, पंच टाकला, लाफ्टर होते कामकात पासून. बाबा ही काय वेळ आहे का विनोद करायची? ए राजा, हीच वेळ आहे. हा प्रश्न तुला आत्ता पडतोय फायनलला? अगं हीच वेळ आहे, आता तरी मनावर घ्या. एक मिनिट काकू. काकू मध्ये मजा नाही. काकू कुठे लाफ्टर आला? ओ काका काय चाललंय? काकात सुद्धा मजा नाही. अरे पंच आले पाहिजेत रे, रपा रपा पंच महत्वाचे. टाकू पंच टाकू? टाक. अरे गपना टाकल्या. अघोरी पंच टाकला यांनी डायरेक्ट. तू कशाला बोलतोय बाबांना? एक मिनिट हे बघा काका, आता हा मुद्दाच नाहीये. हा तुम्ही दोघेही बाहेर जा, 10 मिनिटाचा वेळ द्या आम्हाला. आमचं बोलून झालं की आम्ही येऊ बाहेर प्लीज. वा रे वा, 10 मिनिटात तेवढ्यात छेडलंस तर माझ्या मुलीला. अहो काय हे काय? काय बोलताय काका तुम्ही? ए जवळ वाजवे ना. अरे अहो काय? अहो लग्न झालंय ना आता आमचं. हा. त्याआधी 2 वर्ष लिव्हिंग मध्ये राहत होतो आम्ही काका. हा. का छेडीन मी आता तिला? आम्हाला बोलू द्या ना प्लीज बाबा. प्लीज 10 मिनिटं द्या आम्हाला प्लीज. ए पण तुमचं बोलणं जर 8 मिनिटात झालं तर उरलेल्या 2 मिनिटात मजा नाही करायची. हो ठीक आहे या 2 मिनिटात कसली मजा होणार आहे? या मम्मी हा, या काय? या प्लीज. अरे बापरे, डायरेक्ट भिंतीतून प्रिया ऐक, हे बघ आय एम रिअली सॉरी. ठीक आहे ऐक ना प्रिया, जे काही झालं ते व्हायला नको होतं, चुकीचं झालं. मी नंतर निमिषला सॉरी म्हणतो हवं तर, पण आता बाहेर चल प्रिया प्लीज. प्रिया लोक थांबलेत, वाटेल ते बोलतील लोक. मला नाही फरक पडत काय बोलतात ते. असं कसं वागतो तुझा मामा? अरे फक्त जवळ येऊन गालाला गालून फोटो तर काढला होता ना यार, एवढं काय केलं? तुझ्या मामाने सगळ्यांसमोर कानाखाली मारली, असं कसं करतो? अरे यार तो असं करूच शकतो. खांडेकर मामा आहे तो, संस्कृती रक्षक. झाडाखाली बसलेले कपल दिसले ना त्यांना सुद्धा जाऊन कानाखाली मारतो तो. त्याचा अभिमान वाटतो त्याला. तुला काय वाटतं मी आपल्या लिव्हिंग बद्दल घरी का नसेल सांगितलं 2 वर्ष? कारण हा माझा मामा असा आहे. बट ठीक आहे ना, तो तुझा मामा आहे ना, माझा मामा नाहीये. मी का सहन करायचं? एकतर कालपासून तुझ्या आईने माझं डोकं खाल्लंय यार. जिथे तिथे ज्याला त्याला नमस्कार करायला लावते. कालपासून अशीच आहे मी, नमस्कार नमस्कार नमस्कार. त्या तंद्रीमध्ये ना फोटोग्राफरला 5 वेळा नमस्कार केलाय. तुझ्या चुलत बहिणीच्या मावस सासूच्या आत्ते भावाच्या सावत्र मुलीच्या आत्ते सासूला मी का नमस्कार करू? अरे एवढं लांबचं नातं तर गौरव मालनकर आणि कॉमेडीचं पण नाहीये रे. प्रिया हे बघ, अगं लग्नात अशा मानपणाच्या गोष्टी कराव्या लागतात ना डार्लिंग. अरे पण त्याला काहीतरी लिमिट आहे का नाही? तुझा तो खांडेकर मामा अरे स्वतःच्या भाच्याच्या लग्नात आईस्क्रीम चोरतो. माझ्या बाबांनी बघितलं त्याला तर खिशात आईस्क्रीम टाकलं त्याने. अरे ते लग्न लागेपर्यंत असं पार पॅन्ट मधनं खाली आलो. लोकांनी विचारलं तर म्हणतो मला बटरस्कॉचचाच घाम येतो. शी शी डिस्गस्टिंग काही. हे बघा प्रिया, हे बघ तू आता खूप बोलतेस. एवढं काही झालेलं नाहीये, ठीक आहे ना, चल. हे असंच झालंय. आणि 1 मिनिट, माझं अजून झालंच नाहीये. तुझी ती आत्या कोण? काय 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 नाव तिचं? नमू आत्या. नमू आत्या कशी आली ती मंडपात? हॅलो एव्हरीबडी, हॅलो 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 हॅलो. धन्यवाद डोंट फ्लश, डोंट फ्लश, डोंट स्नॅप. धन्यवाद. हे काय हे किसेस देत आली ती मंडपात. पण सगळ्यांपर्यंत ठीक आहे, तिथे गुरुजींना किस दिला तिने. गडबड झाली ना त्यांची एवढी. त्या होमामध्ये तुपाऐवजी पाणी टाकलं, तो होम विझला. बर त्यावर तुझी आत्या शांत नाही बसली, म्हणाली ओ डोंट वरी, आय एम हॉट.
मी आत्ता माझा जलवा दाखवून ही आग पेटवते. करून टिप टिप बरसा पाणीवरती नाचायला लागली होमा समोर. हे काय आहे अरे? आहेराची पाकिटं फोडून तिथेच पैसे उडवले लोकांनी. प्रिया प्रिया अगं डार्लिंग, ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणून तशी वागते अगं. तुझी आता ना अवघड आहे. हे काय आहे सगळं? किती चिडले होते गुरुजी. हे बघ, मला तर बोलायचं नव्हतं पण तू बोलायला लावतेस. काय? गुरुजी माझ्या आत्यामुळे चिडले नव्हते, ओ ते तुझ्या बाबांमुळे चिडले होते, कळलं ना? एक मिनिट, माझ्या बाबांना उगीच तू मध्ये आणू नकोस प्लीज. का नाही आणायचं मध्ये? का नाही आणायचं मध्ये? तुझ्या बाबांना नको तिकडे पंच टाकायची काय सवय आहे का घाणेरडी? हा, गुरुजी म्हणाले मम म्हणा, तर तुझा बाप ह ह ल ल क्ष क्ष प प सगळं म्हणाला, पण मम काही म्हणाला नाही. सगळ्यांना तिकडे फन एलिमेंट, सगळ्यांना टाळ्या देत सुटलेला. आता आहेत माझे बाबा विनोदी, त्यांना आवडतं जिथे तिथे पंच टाकायला सवय आहे त्यांना तशी. हो ना, पण मग थोडा सेन्स असला पाहिजे ना, कुठे आणि किती. बरं, जर एवढीच हौस आहे तर जा ना म्हणावं हास्य जत्रेत. नाही ना, ऑडिशनलाच रिजेक्ट करतात त्यांना. बरोबर आहे, बरोबर. हे असे थुकरट पंच टाकल्यावर आणखीन काय होणार? पण ठीक आहे ना, एवढंच केलं ना त्यांनी. तुझ्या त्या येड्या बहिणीने काय केलं, शिवालीने? हा, काल हळदीच्या लग्नात तो मठ्ठा वाढत होता तर त्याला ओ देत होती ती. हा, मठ्ठा मठ्ठा मठ्ठा, ही अ अ अ अ अ. तिला वाटलं कोणीतरी बोलवतंय, मला बोलवतंय, ओ देत होती ती. म्हणजे लोक तिला म्हणत होते मठ्ठ, तोपर्यंत ठीक आहे, पण तिने आता एक्सेप्ट केलंय. असं कोण करते? हे किती अति आहे यार प्रिया. अच्छा अच्छा, माझ्या फॅमिलीचं अति तुला दिसतं, तुझ्या फॅमिलीचं नाही दिसत. काय 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 नाही रे, हे असे हेकेखोर नातेवाईक असतात ना, यांना स्वतःच्या घरात कोणी विचारत नाही, म्हणून मग ते दुसऱ्याच्या लग्नात येऊन मान मिळवतात. बस बस, प्लीज प्लीज, तू खूप बोललीस माझ्या नातेवाईकांबद्दल. आणि जर तुला इतकाच प्रॉब्लेम असेल ना माझ्या घरच्यांबद्दल, तर मला विचार करावा लागेल खरंच. तुझ्या आईला मामाला माझ्या मित्राची निमिषची प्रॉब्लेम आहे, तर मला का नसावं? एक मिनिट, माझ्या आईला काहीच प्रॉब्लेम नव्हता निमिषचा. अच्छा, हसू नको खरंच. तिकडे बाहेर सगळा समाज बसला होता, त्यांच्यासमोर काही गोष्टींचं भान असणं खूप गरजेचं आहे प्रिया. हेच म्हणतेय मी. आपल्यामध्ये समाज कधी आला? अरे हे सगळं नको म्हणून तर आपण लिव्ह इन मध्ये होतो ना. आणि हे 2-4 विधी, हे मंगळसूत्र, हे जर या समाजाची आपल्याला इतकी भीती घालणार असेल ना, तर मग आधी राहत होतो ते काय वाईट होतं यार? हे बा, आपण आत्ताच विचार करायला हवा. अजून आपलं लग्न रजिस्टर झालं नाहीये. मी जोपर्यंत तुझी मैत्रीण आहे ना, तोपर्यंत सगळं वेगळं आहे. एकदा मी सही केली ना की मग मी राऊतांची सून होणार आणि सगळं बदलणार. हे प्रिया, तू काय बोलतेस? तू बस इकडे. नाही जमणार. हे बघ, तू शांत हो यार. काय बोलतेस तू प्रिया? ऐक ना, आपण प्लीज लिव्ह इन मध्ये राहूयात ना परत. ही सगळी समाज माणसं नको प्लीज. हे बघ, मला सांग त्याने काय होणार आहे प्रिया? काय होणार आहे त्याने? प्रिया, बाहेर जी आहेत ना ती आपलीच माणसं आहेत अगं, खरंच. आणि प्रॉब्लेम काय आहे माहितीये का? आपण गेली 2 वर्ष एकत्र राहतोय प्रिया. ह्या 2 फॅमिलीज आज पहिल्यांदा भेटतायत एकमेकांना. त्यांच्यात भांडणं होणारच, कारण प्रिया, लग्न कधीच 2 माणसांचं नाही होत, ते 2 फॅमिलीजचं होतं. कळतंय का तुला? आणि ठीक आहे, जर असं असेल ना तर मी तुला आज एक प्रॉमिस करतो की उद्यापासून मी तुझ्यात आणि माझ्या फॅमिलीच्या मध्ये ठामपणे उभा राहीन. मी सांगतो माझ्या आईला की आई, जे काही बोलायचं ना ते मला बोल, प्रियाला काही बोलायचं नाही. मग तर झालं. रडू नको यार. हा, पण तुला पण मला एक प्रॉमिस द्यावं लागेल. म्हणजे तुला तुझ्या बाबांना सांगावं लागेल, बाबा जे काही जोक सांगायचे असतील ना ते मला सांगा, तेजसला त्रास होऊ देऊ नका. फालतू जोक करतो यार तुझा बाप. बापरे, आवडतात ते लोकांना. हा, लोकांनी डोक्यावर बसवून ठेवलंय त्यांना. भिंत ए, कोण आहेस? माझ्या खांद्यावर हात टाकतो. बाबा! कोण आहे हा? कोण आहे हा? मी आहे. असं काय करताय? मग असं होता तोच आहेस तो? ठीक आहे. हा, काय चला, अजून 5 मिनिटं देतो तुम्हाला. हा, का? तुमचं जुळतंय असं वाटतंय मला. अजून ऍडिशनल 5 मिनिटं दिलेली आहेत. चला. नको बाबा. वाजवेन, चल. चला, 5 मिनिटं बोला. हा, नको आहेत का तुला? हा, मग आम्हाला दोघांना 5 मिनिटं. नको, तुम्ही जा, आम्ही येतो. चालेल. हा, चला मग झाले का? वा वा वा, मस्त. बघूया सरपंच काय म्हणतात. अलकाताई?
तेजस प्रियदर्शनी खूप सुंदर परफॉर्मन्स होता. गिव्ह अँड टेक एकदम उत्तम. संवाद अतिशय सुंदर. म्हणजे एक व्यावसायिक लेवलचा परफॉर्मन्स बघतोय असं वाटत होतं. अतिशय सुंदर. खूप मजा आली. खूप छान मेसेज. मंडळी, आज आपल्याकडे पुण्याचे पाहुणे आलेत. अर्थात प्रियाचे बाबा आणि आजी आली आहे. त्यांना विचारू आपण त्यांच्या काय भावना आहेत. प्रियदर्शनीला लहानपणापासूनच म्हणजे नाटकामध्ये काम करायची आवड होती आणि तिने इंजिनिअरिंग केलं, परंतु इंजिनिअरिंगकडनं वळता तिला याच कलेमध्ये तिने आपलं जास्त प्रगती दाखवलेली आणि अशीच तिची प्रगती पुढे हो हीच अपेक्षा. थँक्यू. भार्गवी ताई इथे आहे आज आपल्यात आणि प्रियानी तिच्याबरोबर काम केलेलं आहे. तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स. प्रिया, खूप छान वाटलं तुला बघून आणि तुझी ग्रोथ आणि सगळ्यात महत्त्वाचं तुला जे करायचं आहे ते तुला इथे करायला मिळतंय. तू खूप शिकली असशील या सगळ्यांकडनं आणि तुमची जोडी मस्त आहे. मी स्किट्स खूप पाहिली आहेत तुमची. खूप छान आणि ऑल द बेस्ट तुम्हाला. तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि गौरव तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू ताई. तर मित्रांनो, आधी आपण कॉमेडीचे शिलेदार कोण आहेत हे जाणून घेणार आहोत. शिलेदार म्हणजे असे 2 परफॉर्मर्स ज्यांनी ह्या पर्वामध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आणि ज्यांची कामगिरी आपल्या सरपंचांना सगळ्यात जास्त भावली आहे. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी भार्गवी चिरमुलेला मंचावर येण्याची विनंती करते. सरपंच कोण आहेत या पर्वाचे कॉमेडीचे शिलेदार. आता ह्या आखाड्याच्या सगळ्या कुस्त्यांमधनं नेमके शिलेदार कोण हे आपल्या समोर जाहीर करतील अखिल भारतीय सरपंच संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष वेल्डन भाल्या फेम अलकाताई कुबल. मला ना हे 3रं पर्व पूर्ण एपिसोड माझ्या सिनेमांची नावं घेऊन छळणारा, म्हणून मी मुद्दामात सगळ्या त्याच्या सिनेमांची नावं लिहून आले. झेल्या फेम हा पुन्हा गोंधळ, पुन्हा मुजरा घालणारा, पाणी बाणी मध्येही नागपूर अधिवेशन गाजवत कापूस कोंड्याची गोष्ट सांगणारा, बीडचा राजा झपाटलेला घेऊन पिपाणी वाजवणारा डॅम्बिस, सगळे डावपेच गुलदस्त्यात ठेवणारा अगडबम सरपंच मकरंद आबानास पुरे. आमच्या दोघांच्या संगनमताने असं ठरलंय की समजा आपण हे शिलेदार निवडताना एक जोडी न निवडता त्यातला एखादा जरी आम्हाला ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस आवडली तर आम्ही त्यांना हा शिलेदाराचा मान देणार आहोत. हो ना मकरंद आबा? हो 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 अगदी तसं आहे. येस. मग आता पहिल्या शिलेदाराचं नाव. ए पुरी, तुझं काय नाव आहे? ये इकडे. आणि दुसऱ्या शिलेदाराचं नाव या गटातलं झालं. आता ए पुरी, तुझं काय नाव आहे? प्रियदर्शनी इंदलकर. खरं तर या दोघींनी पण इतक्या सातत्याने चांगला परफॉर्मन्स आणि वेगवेगळ्या व्हेरिएशन सहित केलेला आहे. त्यासाठी आम्ही आवर्जून ही नोंद घेतली आणि दोघींचंही मनापासून मनपूर्वक अभिनंदन. आणि मंडळी, आता आपल्याला कळणार आहेत की कोण आहेत 3ऱ्या पर्वाचे महाराष्ट्राचे कॉमेडीचे जहागीरदार. पण तत्पूर्वी हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी प्रकाश बुद्धिसागर सरांना मंचावर येण्याची विनंती करते. तर आता सरपंचांना फायनली ही विनंती की त्यांनी निकाल जाहीर करावा. उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे. कोकणामधल्या
गंभीर आणि विनोदी नटांची परंपरा फार मोठी आहे आणि त्याच खाणीतले 2 अस्सल हिरे आपल्याला आज या निमित्ताने मिळाले आणि हा जहागीरदाराचा मानही आम्ही त्यांना देतोय, प्रथमेश आणि श्रमेश. प्रथमेश आणि श्रमेश ठरलेले आहेत कॉमेडीचे जहागीरदार. हास्य निर्माण करणाऱ्या आणि 12 गावचं पाणी प्यायलेल्या जहागीरदारांना विनोदाचा हा 7-12. पहिल्या पर्वात थोडक्यात हुकलेली कॉमेडीची जहागीरदारी प्रथमेश आणि श्रमेशनं मिळवलेली आहे. खूप अभिनंदन. ट्रॉफी जिंकलोय पण आयुष्यभर सगळ्यांची मनं जिंकायला जास्त आवडत राहील आणि शेवटपर्यंत मनच जिंकायला जास्त आवडत राहील. ट्रॉफी उद्या भूतकाळ होऊन जाईल. धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्हा सगळ्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी. प्रकाश सरांचे सुद्धा मनापासून आभार की ते कार्यक्रमात सहभागी झालेत, पूर्ण वेळ आमच्याबरोबर थांबले. थँक्यू सो मच. आणि मंडळी, याचबरोबर मी असं जाहीर करते की महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदाचा नवा हंगाम कॉमेडीचे जहागीरदार पर्व 3 संपन्न झालेले आहे.